आणि एक महत्त्वाची बातमी आपण प्रेक्षकांना दाखवूयात। आताची मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बातमी साम टीव्हीवर। एकनाथ शिंदेंचा भाजपला नवा प्रस्ताव गेल्याचं कळतंय। एकनाथ शिंदे आता बाहेरून पाठिंबा देणार काय हे पाहायचं। शिंदेंनी सरकारमध्येच राहावं असा आग्रह भाजपनं धरलाय, मात्र शिंदे बाहेरून पाठिंबा देण्याचं म्हणतायत। मात्र या भूमिकेवर भाजपनं त्यांनी सत्तेतच राहावं, सरकारमध्ये राहावं असा आग्रह धरण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी या क्षणाची साम टीव्हीवर आपण पाहतोय। दुसरी महत्त्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची, थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद सुरू होतीये, त्यामुळे शिंदे काय भूमिका घेतात, का सीएम पदाच्या शर्यतीतून ते माघार घेतात, शिंदे सत्तेत कोणतंही पद घेणार नाहीत अशी ही सूत्रांकडून माहिती मिळतेय। महायुतीचा सल्लागार राहणार का, थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद पार पडणारे शिंदे सीएम पदाच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कोणतंही पद ते सत्तेत स्वीकारणार नाहीत, शिवसेना महायुतीचा सल्लागार असणार असंही कळतंय। थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद पार पडणारे गेल्या 5 दिवसांपासून मंत्रिपदाचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता थेट शिंदे पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आणि वैदेही काणेकर क्षणाक्षणाचे अपडेट आपल्याला देत आहेत। सागर, एक नवा प्रस्ताव भाजप समोर ठेवण्यात आलाय, शिंदे आता सत्तेत सहभागी होणार नसल्याचं कळतंय। नक्की आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदे यांनीच भाजपला नवीन प्रस्ताव दिलेला आहे। सत्तेमध्ये सहभागी आम्ही होणार नाही, मात्र बाहेरून पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतलेली आहे। मात्र हे 3 नेते असतील, अजित पवार असतील, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस असतील आणि एकनाथ शिंदे असतील, तीनही नेते गेल्या 2 दिवसामध्ये कुणाशी बोललेले नाही, माध्यमांशी बोललेले नाही। सामूहिक पत्रकार परिषद झालेली होती, त्यानंतर एकाही नेत्याने कुठलीही वाच्यता केली नाहीये, काही माहिती बाहेर जी आहे ती दिलेली नाही आणि नेत्यांनी दिलेली नाही। काल हे तीनही नेत्यांनी राजीनामा जो आहे तो एकत्र राजभवनवरती जाऊन दिला, मात्र हे तीनही नेते वेगळ्या वेगळ्या दिशेने निघून गेले आणि आपापल्या कार्यकर्त्यांना आणि आमदारांना भेटलेले आहेत। त्यानंतरही जी घडामोडी ज्या आहेत त्या राजीनामा दिल्यानंतर सगळ्या सुरू झालेल्या आहेत। आपल्यावर वैदेही काल राजीनामा दिल्यानंतर या सगळ्या घडामोडी सुरू झाल्यात। काय झालं राजीनामा दिल्यानंतर? बरोबर, राजीनामा दिल्यानंतर काल आपण बघितलं तर काल राजीनाम्याच्या निमित्तानं खरं तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र तर दिसले, मात्र यांच्यामध्ये नेमकं काही बिघडलंय का असा सवाल खरं तर त्यांचे एकूणच ते पिक्चर आणि किंवा ते चेहरे बघून जे आहे ते वाटत होतं। खरं तर एकीकडे मोठ्या प्रमाणात संख्याबळ जे आहे ते भाजपला मिळालेलं आहे, त्याच्यामुळे अर्थात मुख्यमंत्री पदाबद्दल जी आहे ती भाजपला मोठी अपेक्षा आहे। कारण 2019 मध्ये सागर जर आपण बघितलं तर भाजपला मोठं संख्याबळ मिळालं होतं आणि 5 वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद जे आहे ते घेता आलं नाही आणि पुन्हा एकदा तीच चूक नको अशी भाजपच्या अनेक नेत्यांची इच्छा आहे, अनेक नेत्यांनी तसं बोलूनही दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे आता मुख्यमंत्री पदाबद्दल भाजप हट्टाला पेटून आहे, मात्र जे कर्तृत्व खरं तर महायुतीला मिळालेलं आहे, जे यश मिळालेलं आहे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वानं सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे अर्थातच शिवसैनिक दावा करताना बघायला मिळत आहे, त्याच्यामुळे ही तेढ निर्माण होते। मात्र तुर्तास या तीनही नेत्यांना जे आहे ते शांत राहण्याचे आदेश दिलेले आहेत, कारण जर हे तीनही नेते जर एक विधान करत राहिले किंवा एकमेकांच्या विरोधात जर बोलताना दिसून आले तर निश्चितच याचे विपरीत परिणाम महायुतीला भोगावे लागतील असं केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे। त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचे अनेक नेते जे आहेत, बडे नेते जे आहेत ते अगदी सागर थोडंसं थांबवतो, आणखी एक प्रतिक्रिया येते नुकतेच शिंदे गटात आलेले राजू वाघमारे प्रवक्ते शिंदे गटाचे काय प्रतिक्रिया देतात पाहूया। आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या कोणत्या चेहऱ्यावर लढवायच्या याचा निर्णय महायुतीचे सर्वोच्च नेते घेतील। त्याचबरोबर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार आहेत, आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आहेत, आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी आहेत, हे सगळेजण मिळून सर्वोच्च नेते आहेत, हे हा निर्णय घेऊ शकतात आणि त्यांचा निर्णय आम्हाला मान्य आहे। नक्कीच सागर, पुन्हा एकदा येतो तुमच्याकडे। आपण जर पाहिलं तन्मय, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांचा चेहरा वापरला गेला आणि यश मिळालं। भाजपचं 2014 पासून मोठ्या प्रमाणावरती भाजपचे आमदार येत आहेत। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले होते। 2019 मध्ये ज्या पद्धतीने 105 आमदार भाजपचे निवडून आले, त्यावेळेसही महायुती आणि महाविकास आघाडी या 2 आघाड्या तयार झाल्या आणि नंतर 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे बाहेर पडले, त्यावेळेसही मुख्यमंत्रीपद
हे देवेंद्र फडणवीस यांना मिळणार असं वाटलं होतं, मात्र त्यांनी ते मुख्यमंत्रीपद जे आहे ते एकनाथ शिंदे यांना दिलं आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 130च्या वरती भाजपचे सीट जे आहेत त्या निवडून आल्या आणि पुन्हा आता त्यावरून एक तेढ निर्माण झालेला आहे. वैद्य, आपण जर पाहिलं तर भाजपचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते 2 वेळेस हुकलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. 19 मध्येच 2 वेळा संधी येऊनही भाजपने ते घेतलं नाही. आता त्यासाठी ही चढाओढ भाजपकडून सुरू आहे का असं वाटतंय? नक्कीच आपण बघतोय की 2014ला ज्या पद्धतीनं खरं तर यश मोठ्या प्रमाणात जे आहे ते भाजपला बघायला मिळालं होतं, त्याच्यानंतर महायुतीची सत्ता होती, कारण त्या वर्षी मोदी लाट मोठ्या प्रमाणात आलेली बघायला मिळाली होती. त्यानंतर 2019ला भाजपचं संख्याबळ जे आहे ते देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळालं होतं. मात्र त्यावर्षी महायुती आणि महाविकास आघाडीच्या या 2 गटापायी मुख्यमंत्रीपद जे आहे ते भाजपला मिळालेलं नाही, कारण महाविकास आघाडी ही स्थापन करून उद्धव ठाकरे त्यावेळी मुख्यमंत्री झाले. त्यानंतर जो शिवसेनेमध्ये गट पडला, 2 गट पडले आणि त्यानंतर महायुतीला येऊन 1 गट मिळाला आणि त्यानंतर खरं तर पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्वतः सांगितलंय की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावं आणि आमचा त्यांना बाहेरून पाठिंबा आहे. आता पुन्हा एकदा यश जे आहे ते भाजपच्या पदरी मोठ्या प्रमाणात पडलेलं बघायला मिळतं आहे. त्याच्यामुळे तिसऱ्यांदा खरं तर ही संधी आलेली आहे. आता ही तिसरी संधी जी आहे ती भाजपने गमवू नये असं भाजपच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण याला शिवसेना कशा पद्धतीनं उत्तर देईल किंवा परिस्थिती जी आहे ती शिवसेना कशा पद्धतीनं सांभाळून घेईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवसैनिक हे आक्रमक आहेत, शिवसैनिक नेते आक्रमक आहेत, मात्र त्यांची आक्रमकता जी आहे ती एकूणच याच्यामधून बाहेर पडताना दिसून येईल किंवा त्यांची आक्रमकता जी आहे ती कशा पद्धतीनं थंड करता येईल, या सगळ्या गोष्टीवर कशा पद्धतीनं या परिस्थिती